नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपण आपली कामं रोज करत असतो, आपला व्यवसाय असतो, आपण नोकरी करतो, पण त्याबरोबरीने आपल्यामध्ये असे अनेक जण आहेत जे जाणीवपूर्वक समाजकार्य करतात आणि एकदा का समाजकार्य सुरुवात केलं की मग अनेक वर्ष ते काम सातत्याने पुढे नेतात. आज आपण अशाच एका कार्याबद्दल बोलणार आहोत. आजच्या हॅलो सह्याद्रीचा आपला विषय आहे प्रेरणादायी सामाजिक कार्य. आणि ज्यांचं कार्य खूप मोठं आहे तेच आपल्याबरोबर आज आहेत. आपले मार्गदर्शक म्हणूयात, आपले पाहुणे म्हणूयात. स्वागत करूयात अनिल मोरारका यांचं. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. आभार आपले. आणि त्यांच्या संस्थेमार्फत जे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात ते पुरस्कार प्राप्त आज पाहुणे आपले दुसरे आहेत, त्यांचंही स्वागत करूया. दादासाहेब बिल्होरे आपल्या बरोबर आहेत. सर, तुमचंही मनापासून स्वागत करते. आणि आपण अशाच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असताना सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला नेहमी असा पडतो की समाजकार्य सुरू करण्यासाठीची प्रेरणा नेमकी काय होती. आपण सरांना तोच पहिला प्रश्न विचारूया. सर, कुठून सुरुवात झाली या गोष्टीची नेमकी? मैं अगर आपको ईमानदारी से बताऊं जी, तो इसकी शुरुआत समवेयर डाउन द लाइन, जब मैं एक स्कूल गोइंग किड था तब मैं अपने दादाजी को देखता था. उनमें एक वो जज्बा था कुछ कर गुजरने का, कुछ सामाजिक काम करते रहने का. उनको देख देख के मैं बड़ा हुआ. उसके बाद मैंने मेरे फादर को देखा, मिस्टर काशी मुरार का. वो ईमानदारी से कहूँ तो उनको देख के ही मुझे वो प्रेरणा मिली, जागरूकता मिली कि मुझे कहीं ना कहीं जीवन में कुछ काम करते रहना चाहिए. तहे दिल से मैं आज जहाँ भी मैं बैठा हूँ, आज आपने मुझे यहाँ आमंत्रित किया है, इसका पूरा दारोमदार बिल्कुल मेरे दादा को और मेरे पापा को जाता है. क्योंकि अगर उन्होंने वो कहीं वो कैटलिस्ट अगर मुझ में नहीं बिल्ड किया होता तो शायद मैं आपके सामने आज यहाँ नहीं होता. इट्स ऑल अबाउट वो एक जो आपको एक लोग सिखाते हैं. शायद मैंने इनसे ही सीखा कि कुछ करते चलो. ये थॉट नहीं थी कभी भी कि भाई समाज के लिए कुछ करना है, कुछ अजूबा करना है. कुछ करना है आपको जी, वो करते चलो, बस आप पीछे मुड़ के नहीं देखना है आपको. वाह. वो एक थॉट लेके आज भी चल रहा हूँ. उम्मीद करता हूँ कि शायद ज़िंदगी में मेरी आंखें बंद हो उसके पहले कुछ ना कुछ समाज को ऐसा देके जाएं कि कम से कम समाज पीछे से ये गाली ना दे कि ये आदमी ने ज़िंदगी में कुछ नहीं किया. अरे सर, हा विनय आहे तुमचा खरं तर. पण मग नेमकी सुरुवात कुठून म्हणजे आपण करावी असं तुम्हाला वाटलं की समाजातला असा कुठला एक घटक आहे जिथून आपण सुरुवात केली पाहिजे असं वाटलं?
देखिए, हम सब बच्चे होते हैं, जी। स्कूल हम सब जाते हैं। वैसे ही मेरी भी स्कूलिंग, कॉलेज मैं बॉम्बे से ही की मैंने। कॉलेज दिनों में मुझे जनरल सेक्रेटरी की उपाधि मिली, इलेक्शन लड़े गए थे। उन दिनों एक स्कैरसिटी देखी थी मैंने कि अगर आपको कुछ कॉलेज में कुछ प्रोग्राम्स करने हो तो पैसे की कमी डेफिनेटली रहती थी। उन दिनों हम डोर टू डोर जाते थे पैसे जमा करने के लिए, कि ताकि कॉलेज की एक्टिविटीज़ को अंजाम दिया जाए। और क्योंकि आप जनरल सेक्रेटरी हो तो आपकी जवाबदारी और बढ़ गई। वो एक दौर ऐसा गया कि हम जब कभी किसी के पास जाते थे, हाँ तो बहुत मुश्किल से मिलती थी। पैसे जमा करने का एक बहुत बड़ा चैलेंज था। वो कहीं मेरे दिमाग में लॉक हो गया कि अगर मैं ज़िंदगी में सक्षम कभी हुआ तो यूथ को ज़रूर हर तरीके से प्रमोट पक्का करूँगा। वाह। दैट इज़ द प्रोबेबल। वहाँ से जो शुरुआत हुई मेरी, ये एक प्रॉपर एक प्लेटफॉर्म था वेयर आई कुड थिंक कि मुझे कुछ ना कुछ यूथ के लिए करना है। क्योंकि मैंने एक बात जीवन में सीखी है कि आज अगर देश को कोई आगे बढ़ा सकता है तो वो यूथ है। एब्सोल्युटली। इट्स अ पावर हाउस। जी। दैट इज़ वेयर वी कम इन पिक्चर। आज भी मैं कोशिश करता हूँ, करीब करीब कुछ 38 कॉलेजेस के साथ जुड़ा हुआ हूँ, और उम्मीद ये करता हूँ कि भाई आज अगर किसी बच्चे में कोई कमी हो, देखिए पहले का ज़माना और था, आज कुछ और है। जी। पहले ऐसा था कि माँ बाप बच्चों को एक डंडे के जोर पे पढ़ाई करवाते ही करवाते थे। आज मैं ये मानता हूँ कि अगर किसी बच्चे में पढ़ाई की अगर कोई कमजोरी भी है तो उसमें कहीं ना कहीं कोई और स्पार्क पक्का है। उसको हम आगे लेके चलते हैं। वाह। उस बच्चे को उस चीज़ में ग्रूम करवाने की कोशिश करते हैं जहाँ पे वो कुछ ना कुछ अजूबा देश के लिए कर सकेगा। वाह। आणि आणखीन कुठले कुठले उपक्रम यूथसाठी विशेष करून तुमचे आहेत? काफ़ी कुछ करते हैं, जी। कोशिश करते हैं। एक एग्जांपल आपको दूं मैं। जी। हम काम कर रहे हैं ट्रांसजेंडर्स के साथ में। उन्हें हम किन्नर बोलते हैं, लोग उन्हें हिजड़ा बोलते हैं, बट वो भी कहीं ना कहीं एक इंसान है। मैं ये मानता हूँ उनको भी जीने का पूरा अधिकार है। जी। ये हमको किसने अथॉरिटी दी कि हम उनको निगलेक्ट करें? बरोबर। कोशिश कर रहे हैं कि उनको एक प्लेटफॉर्म प्रॉपर दिया जाए ताकि वो भी एक आराम की ज़िंदगी बसर कर सकें। दूसरा एक और हम उदाहरण देना चाहूँगा आपके सामने, एसिड सर्वाइवर्स। जी। तेज़ाब। लोग बोलते हैं कि अगर किसी लड़की पे किसी ने तेज़ाब फेंक दिया तो उसके वहाँ पे वो ठहराव आ गया। मैं ये मानता हूँ वो ठहराव नहीं है, उसके लिए वो एक बहुत बड़ी बिगनिंग है। जी। कुछ कर गुजरने के लिए। ये तेज़ाब वाला जो काम है ना, समवेयर मैं ज़रूर इस प्लेटफॉर्म पे सरकार को अपील करूँगा कि इसके ऊपर कोई स्ट्रिक्ट एक्शन लिया जाए कि जो लोग आज उन लड़कियों पे तेज़ाब फेंक के साइड में निकल जाते हैं, गलत है। जी। उस लड़की को जीने का पूरा अधिकार है। बराबर। उसने अगर किसी को कुछ चीज़ के लिए निगलेक्ट कर दिया या उसको रिजेक्ट कर दिया और उस पर आप तेज़ाब डाल के आप, सॉरी टू से दैट, बट ये काम बिल्कुल गवारा नहीं है। सरकार को कोई स्ट्रिक्ट मेजर्स इस पे लेने चाहिए ताकि ये चीज़ आवाम तक पहुँचे कि अगली बार आप ऐसा कोई गुनाह करो तो आपको सज़ा बहुत बुरी मिलेगी। दादाराव साहब बैजू में बैठे हैं जी। मैं इनसे भी प्रेरणा लेता हूँ। ये एक बड़ा अजूबा काम करते हैं, सड़कों पर गड्ढे भरने का। जब मैं पहली बार दादाराव साहब से मिला मुझे बड़ा अजीब सा लगा, यार सड़क पे गड्ढे भरना थोड़ी हमारा काम है, सरकार का काम है। बट जब इनसे बात की, सीखा इनसे, नमन करता हूँ इनको मैं। आपण मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की मुळात त्यांना हे काम का करावंसं वाटतं, अजूनही तुम्ही ते तसंच सुरू ठेवलंय। दादाराव, तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की हे काम सुरू करण्यामागचं कारण काय होतं? 2015 28 जुलै 2015 मध्ये माझा एकुलता एक मुलगा होता, तो या खड्ड्यामध्ये पडून त्याचा एक मृत्यू ओढावला होता आणि
तो एकदम कॉलेज स्टुडंट्स होता, जाऊन कॉलेजला ॲडमिशन घेऊन येत होता. अच्छा. त्यावेळेस एक मोठा पाऊस झाला आणि त्या खड्ड्यामध्ये त्यांची गाडी जाऊन बसली. तर भाऊ मोठा चालवत होता आणि तो पाठीमागे बसलेला होता. अच्छा. नाही आपण काय करतो की सडनली पुढे जो बसतो चालवतो ना तो हेल्मेट घालतो, पाठीमागे तो घालत नाही. बरोबर. आणि हेच कारण मृत्यूला थोडंसं हे झालं. पण मला एक बोध झाला त्याच्यातून की जर तो खड्डा नसता तर माझा मुलगा आज माझ्यामध्ये असता. तर मग मी विचार केला, मग मी कंप्लेंट केली त्यावेळेस. तर तो खड्डा दुसऱ्या दिवशी भरला गेला. बर. तर मग मी म्हटलं असं का, त्या अगोदर का नव्हता भरला. तो जर भरला असता तर आज माझा मुलगा राहिला असता. तर मी मला एक सुचलं की नाही आपण आता खड्डे भरूया, बघूया काय होतंय ते. पहिलं माझं या अगोदर कधीच मी खड्डे भरलेले नव्हते, पण त्या दिवशी माझ्या दुकानापुढे मोटरसायकल वगैरे पडायच्या अगोदर. अच्छा. तर मला ते जाणवलं नाही माझा मुलगा पण पडला आणि तो एक्सपायर झाला, मला सोडून गेला. आणि जे माझ्यावर जे दुःख आहे ते इतरांवरती येऊ नये म्हणून मी एक संकल्प ठरवला की नाही आपण बघूया, प्रयत्न करू. आणि त्यावेळेस तो खरोखर मला ज्यावेळेस तो खड्डा भरला मी, तर पेवर ब्लॉक आणि मातीने भरला होता पहिला खड्डा. म्हणजे तुम्हाला जसं जमलं तशा पद्धतीने तुम्ही तो भरलात. सुरुवातीला तर मला त्याच्यात काय अनुभव नव्हता. बरोबर. तर त्या अनुभवातून मला जाणवलं की हा 10-15 दिवस तरी तो खड्डा टिकून राहिला. आणि त्यानंतर कुठलीही गाडी त्याच्यावरून जात होती, मोटरसायकल जात होत्या, तर त्या पडत नव्हत्या. तर मला थोडं जाणवलं की नाही आता आपण हे काम करू शकतो. आणि माझ्या मुलाला एक श्रद्धांजलीच्या रूपाने त्याला मी ते अर्पित करत होतो. तर असं करत करत असताना माझ्याबरोबर आणखी सर जोडले गेले. त्यांनी बघितलं की माझं हे काम मी असं का करतो म्हणून त्यांनी मला तिथे बोलवलं आणि त्यांनी मला एक शूरवीर अवॉर्ड सुद्धा दिला अनिल सरांनी. आणि ॲम्पल मिशनद्वारे ते मला म्हणजे एक धैर्य निर्माण झालं की नाही मला समाजासाठी काहीतरी छोटंसं काम तरी करावं लागेल. आणि मग मी ठरवलं की आपल्याला इथून पुढे जे काम करायचं आहे ते चांगलं आणि सुरळीत करायचं आहे. तर मग मला त्यानंतर माझे मित्र विलास पाटील जे आहेत ते बाहेर होते, ते आल्यानंतर त्यांनी माझ्यावर जॉईंट केलं. मग आम्ही सर्च केलं की आम्हाला कुठलं बॉन्ड आम्हाला मिळेल, रोड बॉन्ड जो आम्हाला एकदम फिक्स याच्यामध्ये मिळेल, म्हणजे चांगल्या पद्धतीचं, म्हणजे तो खड्डा कायमस्वरूपी बुजवला पाहिजे. तर मग आम्ही ते सर्च केल्यानंतर आम्हाला ते जाणवलं की हा चांगला मटेरियल आहे आणि ती BMC सुद्धा करते, पण किंचित प्रमाणामध्ये. कारण त्यांचा स्वतःचा प्रोजेक्ट असल्यामुळे ते त्यांचं यूज करतात, परंतु कमी पडलं तर त्यांच्याकडून ते मागवतात. तर मग आम्ही पण म्हटलं अरे आपण का नाही मागवायचं. मग आम्ही आमच्या खर्चातून ते थोडे पैसे आम्ही आमच्या याच्यातून काढायचो आणि ते मागून घ्यायचो. आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही ते खड्ड्याचं काम आता आम्ही सुरळीतपणे प्रकाश फाउंडेशन या संस्थेद्वारे, म्हणजे मुलाचं नाव प्रकाश होतं आणि त्याचंच नाव ठेवून आम्ही ते चालवण्याचा आता प्रयत्न करतोय. सुरुवात तुम्ही एकट्याने केली, आता तुमच्या बरोबर किती माणसं जोडली गेली? आता बरेच ठिकाणी काम चालू आहे. आता सांगायचं म्हणजे भारतामध्ये कमी 6 ठिकाणी कामं चालू आहेत. भारतामध्ये काम करता? बँगलोरमध्ये त्यांची टीम आहे. जरी मी माझ्या याच्यातून नाही पण त्यांची टीम आहे. त्यांनी माझी प्रेरणा, म्हणजे त्यांनी पण माझं बघितल्यानंतर त्यांनी पण बोलले की आम्ही पण हे करूया. तर बँगलोरमधून आहे, तेलंगणामधून आहेत, त्याच्यानंतर दिल्लीमधून आहे, फरीदाबादमधून आहेत, गुजरातमधून, सुरतमधून पण काम करतायत. म्हणजे असे जॉईंट होत आहेत, पुण्यामधून सुद्धा आहेत. म्हणजे असं ते आता लोक ठरवत आहेत, असं ते मला निमंत्रण पण देतात की या तुम्ही. मग आम्ही तिथे जाऊन त्यांना सजेस्ट करतो. मग ते म्हणतात हा आता आम्ही इथून पुढे आम्ही पहिलं म्हणजे आता कोविडच्या काळामध्ये बरं त्यांनी सामाजिक कार्य केलेले आहेत काही NGOने, पण ते बोलले नाही हे पण काम त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. बरोबर, ते तर आहेच आहे. एक मनुष्य तुम्ही इतर गाड्या जातात त्यावेळेस किती अपघात होतात, तर ते थांबवण्यासाठी हे जर छोटेसे आपण खड्डे भरले तर ते मोठे पण होत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे छोटे खड्डे मोठे होत नाहीत बुजवल्यामुळे आणि अपघात होण्याचा संभव होत नाही. बिल्कुल, ये जैसा दादाराव साहब ने कहा जी कि श्रेष्ठ है, मैं बोलूँगा ये काम सर्वश्रेष्ठ है. आज अगर इन गड्ढों की वजह से हम एक जिंदगी भी बचा सकते हैं तो दैट इज वो रिवॉर्ड आपका है. देखिए अनिल मुरार का क्या रिवॉर्ड देगा आपको, एक जिंदगी भी जब आप बचा लोगे ना वो अपने आप में एक रिवॉर्ड आपके लिए. अनिल जी, तुम्ही असे खूप वेगवेगळे समाजातले असे हिरेच म्हणूयात आपण शोधून काढता जे सामान्यातले पुढे आलेले आहेत आणि त्यांना शूरवीर हा खूप छान पुरस्कार तुमच्या संस्थेतर्फे देता. अजून असे कोणते कोणते पुरस्कार संस्थांतर्फे दिले जातात तुमच्या आणि त्याच्या मागचं कारण काय ते सुद्धा सांगा. कोणाकोणासाठी आहे? रश्मि जी 3 अवार्ड शोज करते हैं हम साल जी. में. शूरवीर अवार्ड्स जो दादाराव साहब ने जिक्र किया,
उसको हमने एक नाम दे रखा है, इट्स फॉर अ कॉमन मैन, एक आम आदमी के लिए, जो मैं खुद भी अपने आप को मानता हूँ। तो ऐसे कई सितारे हैं हिंदुस्तान में, दादाराव साहब जैसे, जो अलग अलग फनकार हैं, जो अपने आप में एक बड़ा कीर्तिमान कर रहे हैं, अजूबा कर रहे हैं, पर हमारी आवाम तक वो पहुंचते ही नहीं है। तो हमारी एक यंग टीम है जिसको मेरा बेटा सिद्धांत लीड करता है, वो पूरा गूगल सर्च करते हैं कहाँ कहाँ पे ऐसे फनकार मिल सकते हैं हमको। हमारी टीम उनको फिर बाद में कांटेक्ट करती है, उन तक पहुंचती है, उनके घरों पे जाती है। इट इज़ पैन इंडिया। और फिर उनको हम इनवाइट करते हैं बम्बई। मुंबई इसलिए क्योंकि ये एक ऐसा शहर है जो सबको देता है कुछ ना कुछ। एंड वंस एक थॉट हमारी कि भाई ऐसे फनकारों को अगर जब हम प्रॉपर प्लेटफॉर्म दे सकें, वो अपने आप में एक अजूबा उभर के निकलेंगे। वो आपको एक उदाहरण दे सकता हूँ मैं जी। आज हम पिछले 7 साल से अवार्ड शोज कर रहे हैं। मुझे बड़ा गर्व होता है जब ऐसे फनकारों को पद्मश्री जैसे अवार्ड से नवाजा जाता है। जी जी। मैं अगर आपको बताऊं ईमानदारी से, पिछले 7 साल में हमने जिन जिन लोगों को सम्मानित करने की कोशिश की, उनमें से 5 लोगों को भारत सरकार ने पद्मश्री से नवाजा। अरे वाह। तो वो हमको एक सोलेस देता है कि यार हम जो काम कर रहे हैं उन जिन लोगों के लिए कर रहे हैं वो वहां तक पहुंच रहे हैं जहां उनको पहुंचना चाहिए। दूसरा जो शो हम करते हैं, आपण त्याच्याबद्दल बोलूया, पण एक आधी ब्रेक घ्यायचा का? मग आपण त्याच्यावर सविस्तर बोलू शकू। एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग या विषयाकडे पुन्हा येऊया। बघत रहा हॅलो सह्याद्री। आज आपण प्रेरणादायी सामाजिक कार्य या विषयावर बोलतो आहोत आणि डॉक्टर अनिल मुरारका आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या संस्थांमार्फत जे वेगवेगळी कामं होतात त्याच्याबद्दल आपण बोलतोय। पुरस्कारांबद्दल सर मगाशी आपण बोलत होतो, शूरवीर पुरस्काराबद्दल सविस्तर तुम्ही सांगितलं, आणखीनही 2 पुरस्कार आहेत, त्याबद्दल काय सांगाल? दूसरा एक शो जो हम करते हैं अश्विनी जी, उसको बोलते हैं हम भारत प्रेरणा अवार्ड्स। वो एक अलग सेट ऑफ अवार्ड्स ऐसा है which is for the specially abled। लोग उनको अंडर प्रिविलेज बोलते हैं, स्पेशली एबल्ड बोलते हैं। हम उनको, हमारी टीम, हम उनको एक नाम दे रखा है, द लिमिटेड एडिशन। वाह। इट्स फॉर दोज अनसंग हीरोज जिन्हों, जैसे फॉर एग्जांपल आपको उदाहरण दूं मैं, किसी का एक पैर नहीं है लेकिन वो एक ओलंपिक स्विमर है। मैं आपको बताऊं, कन्फेस कर रहा हूं आपके सामने, मुझे एक स्विमिंग पूल में जाने में डर लगता है और वो एक ओशन स्विमर है। ऐसे नायाब हीरे हैं हिंदुस्तान में, उनको बटोरना ज़रूरी है। हमारा प्रयास है अलग अलग शोज में उनको किस तरीके से लाया जाए और उनको आवाम तक पहुंचाया जाए। तीसरा जो शो है उसको हमने नाम दे रखा है अवार्ड्स जिंदगी के। दिस शो इज प्रिसाइजली फॉर द आर्म्ड फोर्सेस। ओके। पुलिस, आर्मी, नेवी, कोस्ट गार्ड, द BSF एंड सो ऑन। उन सितारों को नमन करना जो आज हमें एक आराम की जिंदगी बसर करने का मौका दे रहे हैं। कुछ लोग उनमें से जो शहीद हुए या कुछ अजूबा करतब किया उन्होंने इन आर्म फोर्सेस में होके, उनको नमन करते हैं हम। वही तरीके से उनको इनवाइट करते हैं बम्बई, एक प्रॉपर शो डिज़ाइन करते हैं, उनको हम वहाँ ऑनर करते हैं। देखिए, हम कोई नहीं उनको ऑनर करने वाले, ये एक हमारा एक जुनून है कि अगर हम उनको एक प्लेटफॉर्म दे सकें, भारत सरकार कहीं ना कहीं उनको कहीं ना कहीं एक्नॉलेज पक्का करेगी और एक आवाम तक एक जागरूकता फैलेगी कि अगर आज हम जैसे लोग, अगर एक अनिल मुरारका कुछ कर सकता है, ऐसे पता नहीं कितने नायाब लोग हैं हिंदुस्तान में जो आगे बढ़ के इन सितारों को कहीं ना कहीं प्लेटफॉर्म दे सकते हैं। इट्स अबाउट, वो एक फील फैक्टर है कि यार कुछ ना कुछ करते चलो, कड़ियाँ जुड़ती जाएगी, एक कारवा बनता जाएगा। वाह।
एक थॉट है, देखो कहाँ तक चलता है और कहाँ तक हम इसको लेके पहुँच सकते हैं. तुम्ही मगाशी बोलता बोलता सांगितलं की तुमच्या घरातून तुम्हाला ही सगळी प्रेरणा मिळाली. तर तुमचे आजोबा सुद्धा मला वाटतं देशसेवेमध्ये होते, देशासाठी त्यांनी बिल्कुल सेवा आपने दिलेली सही आहे. कहा. गर्व है मुझे मेरे दादाजी पर. जी. चिरंजी लाल मुरारका उनका नाम था. हम्म. उन्होंने देश के लिए अपने जीवन को पूरा समर्पित किया था. हम्म. जब तक देश आज़ाद नहीं हुआ था हम्म. तब तक वो बिल्कुल फ्रीडम फाइटिंग स्ट्रगल में लगे हुए थे. हम्म. देश आज़ाद होने के बाद में जिस आदमी ने देश के लिए अपनी ज़िंदगी को समर्पित कर दिया था, वो कभी सोच नहीं सकता था कि कोई बिजनेस करें या कुछ और करें. हम्म. तो उन्होंने अपने आप को समर्पित किया हम्म. आरएसएस में, हम्म. और वो कारवां फिर वहाँ से उनका चलता रहा. हम्म. बट उनका लक्ष्य एक ही था कि देश के हित में मैं जो कुछ भी कर सकूं वो करता चलूं. तर मग तीच प्रेरणा तुमची सुद्धा आहे बिलकुल, त्यांच्याकडून 100%. घेतलेली पूर्णतः. 100%. हे पुरस्कार तर तुम्ही म्हणालात तसं की आपण त्यांचा सन्मान कोण करणार आहे, त्यांचंच काम एवढं मोठं आहे. पण हे पुरस्कार जेव्हा तुम्ही देता किंवा दिले जातात तेव्हा जे ज्यांना मिळतात त्यांच्या भावना काय असतात, त्यांना काय वाटत असतं त्या क्षणाला, ते सुद्धा तुम्ही नक्कीच बघत असाल खूप जवळून. देखिए मैं उसके बारे में क्या बोलूँ आपको. बट एक वो जो उस टाइम पे जो ऑरा रहता है उस ऑडिटोरियम में, हम्म. उस हॉल में, उस 5 स्टार होटल में जहाँ हम करते हैं, वो एक अलग अजूबा है. मतलब मैंने कभी ज़िंदगी में नहीं सोचा था कि मैं कुछ ऐसा देख पाऊँगा. मैं आपको बताऊँ, हमारी हिंदुस्तान की आवाम, मैं ये अक्सर बोलता हूँ, आज भी इस प्लेटफॉर्म पे बोलना चाहूँगा, दो ही चीज़ समझती है. जी. एक, जब बॉलीवुड के कोई फनकार उनसे बात करते हैं. दूसरी, ऊपर वाले का खौफ. हम्म. मैं जब वो बॉलीवुड के सितारों को वहाँ बुलाता हूँ इन फनकारों को अवार्ड देने के लिए, क्योंकि मैं उनको अवार्ड दूंगा उसका कोई मतलब ही नहीं निकलता है. हम्म. इन लोगों को मैं इनफैक्ट दादाराव साहब से भी बिल्कुल इस चीज़ का एंडोर्समेंट चाहूँगा. जब उनको बॉलीवुड के सितारों से जब वो एक अवार्ड मिलता है, दे आर एट ए डिफरेंट जोन. कि भाई आज उनको, आज सपोज करिए एक प्रोग्राम में राजू श्रीवास्तव साहब थे, हाँ. तो राजू जी ने उनका सत्कार किया, तो उनको एक अपने आप एक एलिवेशन मिलता है कि मुझे इस फनकार ने मुझे मेरे फ़न के लिए नवाजा. तुम्हाला काय वाटलं होतं जेव्हा तुम्हाला कळलं की असा असा पुरस्कार तुम्हाला आता मिळणार आहे, तुमची काय भावना होती त्यावेळेला? तो पुरस्कार म्हणजे आम्हाला नेमकं काय, शूरवीर काय आहे हेच माहिती नव्हतं. पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही म्हणजे मला भेटायला यांच्याकडून जे हे आले होते, नंतर म्हटलं ठीक आहे आम्ही येऊ म्हटलं. मग त्यांनी त्यांची सेवा पुरवली, आमच्या घरापर्यंत गाडी दिली. तिथं नेणं. कुठून तुम्ही आला होतात? आणि मी, माझी बायको होती आणि माझी भाची पुतणी होती आणि तिचा मुलगा होता, असे 4 जण आम्ही तिथे आलो होतो. आणि कुठल्या गावाहून तुम्ही आला? नाही, आम्ही मुंबईतच होते. पण त्यांनी ते म्हणजे ते बघा, आता ते गावाला जरी असले किंवा दिल्लीला जरी असले तर ते फ्लाईटने तिकीट देतात. म्हणजे प्रत्येक त्यांचं ते पाहुणचार करतात ना, त्यावेळी तो माणूस भारावून जातो. प्रथम मला तर समजा मुंबईमधून मला तेच ॲक्च्युअल वाटलं की मला गाडी पण न्यायला आली, सोडायला पण आली. तिथे गेल्यानंतर तिथे बसवला मान सन्मानाने सगळ्यात पुढे. कधी म्हणजे आजच्या आयुष्यामध्ये आपण हे क्षण कधी पाहिलेले नव्हते आणि त्या तिथे बघायला मिळतात ना, एक अचूअल म्हणजे एकदम माणूस हे होतं, प्रेरित होतं. आयुष्यात मी पण असे क्षण बघितले नव्हते. तर हे जेव्हा बघतो ना, आणि ज्यावेळेस ते अवॉर्डसाठी पुकारलं जातं, तिथे जवळजवळ 500-600 असे बसलेले असतात आणि त्याच्यामध्ये आपलं एक नाव तिथं पुकारलं जातं. आणि त्यावेळेस कळतं आपल्याला की अरे आपण कुठे आलोत आणि हा शूरवीर अवॉर्डाचा अर्थ काय आहे. त्यावेळी माझे शब्द निघत नव्हते. आणि त्यावेळेस सरांची भेट झाली, त्यांनी माझे सांत्वन केलं त्यावेळेस. आणि हां, ते पुरस्कार दिल्यानंतर ते मला परत येऊन भेटले, त्यांनी सांत्वन केलं आणि त्यांचा तो सांत्वनपणा तो आजपर्यंत टिकून आहे. 2018 ते 2021 आणि येणाऱ्या काळात आम्ही एवढे आता क्लोज झालो आहोत. तर ॲम्पल मिशन हे जे आहे हे आम्ही आमचं एक फॅमिली म्हणून आम्ही त्याला हे करतो आणि आमचं त्याच्यावरती संभाषण, आमचं काही पारितोषिक आलं किंवा सरांचं काय असेल. आणि त्यांनी नंतर मग 2018 त्यांनी एक इव्हेंट पण ठेवला, त्याच्यामध्ये टी-शर्ट त्यांनी बनवले, ॲम्पल मिशन पोटहोल फिलिंग मुंबई फ्री ऑफ
हा असं आपले आणि आभार. हे जे आहे ना, नाही सांगायसारखं आहे जे म्हणजे त्यांच्या आणि ते स्वतः त्याच्यात उतरले. बरं. एवढ्या वेळात वेळ काढून हे त्याच्यात उतरणं हे म्हणजे हे म्हणतात ना चिखलातून कमल फुटतं त्या पद्धतीचे अनिल मुलका सर आहेत. ते आमच्या कमळात चिखलातून येतात आणि आमच्या बरोबर ते चिखलामध्ये राबायला सुरुवात सर या भावना ये इनका बड़प्पन है. महत्वाच्या असतात ये इनका कारण बड़प्पन की है. त्या भावना सुद्धा खूप म्हणजे महत्वाच्या त्या असतात. भावना आहेत आम्हाला आणि त्यांचा जी प्रेरणा घेऊन आम्ही पण त्यांच्याकडून भरून Exactly. शिकतोय. आणि आज आम्ही प्रयत्न करतो की आमच्या सुरक्षेसाठी आम्ही काय केलं काय पाहिजे करू त्यांच्याकडून आम्ही सल्ले पण घेत असतो. जेणेकरून आज त्यांनी परत एकदा सजेस्ट केलं की आमच्याकडे असे केमिकल आहे जे आम्ही देऊ शकतो. त्याच्यामध्ये हे केलं तर देऊ शकतो. सर स्त्रियांसाठी त्यांचं सबलीकरण हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्याच समाजाने खरं तर त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तुमच्याकडून सुद्धा त्यावर काम होतं. काय सांगाल त्याच्याबद्दल? बिल्कुल हम करते हैं. इट्स ऑल अबाउट हकीकत आज यही है कि इट्स ऑल अबाउट वुमेन एम्पावरमेंट. ये समवेयर डाउन द लाइन हिंदुस्तान में कहीं ना कहीं मिस हो गया ये पहले. अब इस पे काफ़ी काम सरकार कर रही है. हमारी भी कोशिश है कि जो कुछ भी हम हमारे बलबूते पे कर सकते हैं वो करते चलें. आज आपको मैं बताऊं, इसका एक अलग पहलू भी दूंगा आपको जी. मैं थोड़ा सा इस पे एक अलग बोलता हूँ. जब ये बोलते हैं वुमेन एम्पावरमेंट, आज ऐसी कौन सी औरतें हैं जो सक्षम नहीं है? सक्षम है, ये नहीं कि हर कोई सक्षम नहीं है, बट मगर जो सक्षम है वो भी आज इस चीज़ का फ़ायदा उठाने की कोशिश कर रही है. भद्रराव साहब, एकदम आपके संग रह के हमें बहुत प्रेरणा मिली है, तो हम देखते हैं. तो बट यस, हमने एक मुहिम उठाया है कि हम हमारी लड़कियों को, हमारी बेटियों को, बहनों को, औरतों को एक सेल्फ डिफेंस के लिए तैयार करें जी. ताकि वो किसी से भी कमज़ोर अपने आप को कभी फील ना करें. इस पे काफ़ी काम चल रहा है और मैं दिल से चाहूँगा कि आने वाले सालों में हिंदुस्तान एक ऐसा वतन बने जहाँ पे हमारी सारी बहनें इतनी सुरक्षित फील करें कि जैसे मैं बीच में पिछले हफ्ते किसी को मिला था, तभी भी यही बात हुई कि कभी कोई भी अगर कोई इस लड़की से या लेडी से या मेरी बहन से कन्फ्लिक्ट करे तो उसका एक पंच ऐसा होना चाहिए कि वो सामने वाले को एहसास दिला दे कि अब हमें इन औरतों से दूर रहना है. नक्कीच त्याबद्दल सुद्धा काम खूप मोठं सुरू आहे. अजूनही काही प्रोजेक्ट्सबद्दल आपण बोलणार आहोत आणि सरांनी मगाशी जो उल्लेख केला भारत प्रेरणा पुरस्कार, त्याचे विजेते आपल्याबरोबर असणार आहेत आपले दुसरे पाहुणे मयूर दुमासिया. त्यांचं सुद्धा स्वागत करूया, पण आधी घेऊया एक छोटासा ब्रेक. बघत रहा हॅलो सह्याद्री. आता आपले दुसरे पाहुणे आपल्या बरोबर आहेत. भारत प्रेरणा पुरस्कार विजेते मयूर दुमासिया. तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. तुमच्या प्रेरणादायी आपण गोष्टीकडे येणारच आहोत. मुळात हे तुम्हाला कसे काय तुम्ही यांना शोधलत या पुरस्कारासाठी? ये एक सर्च इंजन है जिस पे हम ढूंढते रहते हैं. जी. ऐसा समझिए कि हमारे पास कोई काम ही नहीं है. यही इसके अलावा कि हमें ऐसे फनकारों को ढूंढना है. हाँ. उसी में से मयूर भाई मिले और मैं इतना अचंबा कर रहा था उस दिन जब मैं फाइनली उनको जब मिला कि एक आदमी एक हाथ, वो भी दाहिना हाथ के बिना कैसे अपना काम कर रहा है. मतलब मैं कुछ भी बोलूं आपको, बजाय मैं बोलूं आप अगर इनके मुंह से सुने. आपण ऐकूया. मयूर, काय सांगाल तुम्ही? तुमची सगळी गोष्ट ऐकायची पुरस्कारापर्यंतची. काय काय घडलं आयुष्यात? तुम्ही खेळाडू सुद्धा आहात एक खूप छान, आणि आता प्राध्यापक सुद्धा आहात, तर त्या सगळ्याबद्दल ऐकायला आवडेल. असं बघायला गेलं तर म्हणजे
लहानपणापासून एक मी स्वप्न बघितलं होतं की मी काहीतरी या देशासाठी करेन. हम्म. आणि देशासाठी करण्यासाठी म्हणजे माझा एकच हेतू होता, एकच एम होता की मला काही करून इंडियन आर्मीमध्ये पोचायचं आहे, ओके. जायचंच आहे. यार ये तूने मुझे नहीं बताया. बघा तुम्हाला हे आहे सर. इंडियन आर्मी का ख्वाब तो मेरा भी रह चुका है. वो तो है ही, मतलब अवार्ड के टाइम पे ये डिस्कशन था ही, पर एक सर था वो बहुत बड़ा सपना लेके बैठता था की काय करून मी म्हणजे भारत देशासाठी काहीतरी करायचंच आहे. हम्म. तर आणि मी नक्कीच ते करणारच होतो. म्हणजे मला आय वॉज लाईक व्हेरी डॅम शुअर की मी काही ना काही म्हणजे इंडियन आर्मीपर्यंत मी पोचणारच. हम्म. पण 2000 म्हणजे जेव्हा मी 14 माझी एज होती, हम्म. 2002ची गोष्ट आहे ही, जेव्हा मी आय वॉज 14 इयर्स ओल्ड, तेव्हा एक ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये माझा उजवा हात, राईट हँड माझा ट्रेनमध्ये कट झाला. तो तुमचा वर्किंग हँड होता? हा, तो माझा वर्किंग, आय वॉज राईट हँडेड. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये मी कोमामध्ये होतो. कोमामधून मी बाहेर पडल्यानंतर म्हणजे एक नॉर्मल क्वेश्चन, एक 14 इयर्सचा मुलाला तुम्ही काही विचारलं की तुझे काय स्वप्न आहेत, काय आहेत, म्हणजे त्या टायमाला सगळंच व्हॅनिश झालं. म्हणजे आता पुढे काय काय हेच नाही. तर त्या टायमाला म्हणजे मी 2दा सुसाईड अटेम्प्ट देखील केले. अरे बापरे. यासाठी की म्हणजे आता माझ्या लाईफमध्ये काहीच एम नाही आहे, म्हणजे सगळंच संपलं. कारण का तो जो पिरियड होता तो ब्लँक झाला ॲक्च्युली. इधर मैं आपको 1 मिनट रोकूंगा. जी. इससे एक मैसेज यूथ को हम्म. कि जो आज सोचते हैं अगर मैंने पढ़ाई बराबर नहीं की तो सुसाइड, तो ये एक उदाहरण है खरंय. कि आप सुसाइड इज नॉट द सोल्यूशन. हो, कारण आप परिस्थितियों के साथ लड़ो. जन्मजात जेव्हा आपल्याला काही व्याधी असतात तेव्हा आपल्याला नैसर्गिक त्याच्यावर कशी मात करायची हे माहीत असतं. क्यों मयूर, am I right? नाही का? 100% युअर ॲब्सोल्युटली. आणि अशा पद्धतीने म्हणजे सगळंच परत शून्यापासून सुरुवात करण्यासारखं. तेच झालं. आणि म्हणजे त्या टायमाला ॲक्च्युली सुसाईड करण्याच्या मागे म्हणजे का असं झालं की म्हणजे मी एकदम स्वतःलाच म्हणजे मी एकट्या झोनमध्ये टाकलं. आणि मला असं वाटलं की आता राईट हँडच गेला, आता मी काय करणार. आणि त्या टायमाला म्हणजे मी एखादा अपंगाला जेव्हा मी बघायचो तेव्हा हा वर्ड होता अपंग. अपंगाला जेव्हा बघायचो ना तर त्यांच्याकडे काय कामच नव्हतं, त्यांच्याकडे एक PCO होता. आणि म्हणजे मी बोललो की मी काय स्वप्न बघत होतो आणि मी आता कुठे आलो. पण 2 वेळा म्हणजे मी वाचलो. त्यानंतर माझ्या बाबांची, आईची, माझ्या भावांची म्हणजे सगळ्यांचा जो सपोर्ट भेटला, मित्रांचा सपोर्ट भेटला की काय नाही म्हणजे लाईफ आहे. तर मी त्या टायमाला एक विचार केला की हा माझ्या लाईफमध्ये फुल स्टॉप नाही होऊ शकत, त्याला मी कॉमा बनवून टाकला की मी याला पुढे घेऊन जाणार. आणि त्याच पद्धतीने मी कॅरी ऑन केलं. शिकायची अजिबात म्हणजे हाऊस नव्हती. म्हणजे आय वॉज नॉट एट ऑल इंटरेस्टेड इन स्टडीज. बट प्रोफेसर म्हणजे एज्युकेशनसाठी काय हेच नव्हतं, म्हणजे मी शिकणारच नाही असं. पण त्या टायमाला एक गुरु म्हणून माझ्या समोर जे आले ते रमेश मेलकुंडे सर. मला त्यांनी खूप सपोर्ट दिला. म्हणजे माझ्या 10वीची म्हणजे तयारी करून घेणं वगैरे सगळं त्यांनी खूप सपोर्ट केला. मी त्यांच्या क्लासेसमध्येच होतो. 10वी पास केली, मग हळू मी कॉलेजला गेलो. त्यानंतर जर्नी सुरुवात झाली परत. पण मोठा रोल म्हणजे गुरुचा जो रोल असतो तो जो निभवला, म्हणजे ज्यांनी हे केलं, प्ले केलं, ते रमेश मेलकुंडे सर. मग त्यानंतर हे माझं ग्रॅज्युएशन वगैरे पण झालं, सुरुवात झाली. पण या टायमात म्हणजे काय ते एक बॅक ऑफ द माइंड एक चालूच राहतं की म्हणजे तू काय विचार करत होता, म्हणजे तू देशासाठी काहीतरी करणार आहे वगैरे. आणि त्यात ऑल ऑफ सडन म्हणजे मला दादर शिवाजी पार्कमध्ये एक वेगळा क्रिकेट बघायला भेटला. वेगळं म्हणजे सगळे कोणाकडे कोणाचा पाय नाही आहे, कोणाचा हात नाही आहे, कॅलिपर घेऊन धावतायत. मी बोललो हे काय आहे नक्की, एक्झॅक्टली काय आहे. तर त्यानंतर समजलं की हे दिव्यांगाची टीम पण आहे. आणि श्री अजित वाडेकरजी त्यांनी हे फाउंड केली आहे. आणि असं सगळं समजलं. मी बोललो की हे आता काहीतरी करूया, आपण याच्यात शिरूया. आणि त्यानंतर मी विचार केला की चला आता जायचं तर आहेच. मी कोचिंग घ्यायला सुरुवात केली. इनिशियल जेव्हा जो टाइम होता माझा 2008 वाला जो पिरियड होता, लोक हसायचे देखील. किट बॅग घेऊन जातोय, काय करणार आहे हा, किट बॅग घेऊन जातोय, काय करणार आहे. म्हणजे कोणाला पण अचंबच वाटेल का म्हणजे हा काय करतोय एक्झॅक्टली हा.
तर मी बोललो की लोकांना बोलू द्या जे असेल ते. खूप मॅचेस खेळालो, सगळं काही झालं आणि फायनली 2014मध्ये माझी जी सिलेक्शन झाली ती इंडियन टीममध्ये झाली. अरे वा, दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया मस्त. त्याचे जे सेक्रेटरी आहेत श्री हरुण रशीद सर, त्यांनी मला सांगितलं की तो आमच्या टीममध्ये खेळणार आहे. आणि फायनली तो दिवस आला, म्हणजे जेव्हा तो मला सिलेक्शन लेटर भेटलं, जर्सी आली, आहा, ब्लू म्हणजे ब्लीड ब्लू बोलले म्हणजे काही क्या बात हेच नाही आहे. ग्रेट फीलिंग आहे. ग्रेट फिलिंग खरंच ग्रेट फिलिंग होती ती. आणि मला फायनली कॅप पण भेटणार आहे, सगळं काय म्हणजे इट वॉज अ ड्रीम कमिंग ट्रू. आणि तोच क्षण आठवला, काहीतरी करायचं होतं, हे केलं. वा, देशासाठी देशासाठी काहीतरी केलं. करायचं होतं, केलं मी केलं. कारण का मी आणि प्राऊड मोमेंट कसं असतो की म्हणजे मी जेव्हा मॅच खेळायला जातो तेव्हा नॅशनल अँथम होते. वा, मी कुठल्या दुसऱ्या देशाचे जे प्लेयर असतात त्यांच्यासमोर मी उभा आहे, मी माझा नॅशनल फ्लॅग बघतोय आणि त्याला बघून जेव्हा मी माझी नॅशनल अँथम गातोय, ती जी फिलिंग असते दॅट इज ॲक्च्युली प्राइसलेस. खरंय, अगदी ती जी खरं. फिलिंग आहे ती ॲक्च्युअली ती प्राइसलेस आहे. आणि बस हेच होतं. मी रनिंगसुद्धा स्टार्ट केली, मी मॅरेथॉन धावायला सुरुवात केली. मी बोललो हात नाही आहे ना, पाय तर एकदम प्रॉपर आहेत, तर मी एकदम प्रॉपरली मी बोललो याला युटिलाइज करायची, क्या बात मी आहे. ह्याला पण युटिलाइज करायला सुरुवात केली. आणि मग मी हळूहळू रन्स करायला म्हणजे मॅरेथॉन धावायला म्हणजे सुरुवात केली. म्हणजे 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 21 किलोमीटर, मी हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन वगैरे पण मी धावून गेलो. मी बोललो हे आता हे ट्रेंड सुरू झाले. आणि त्यात मोठा म्हणजे काय की मला फोन आला ॲम्पल मिशन कडून. मला देवाजीने कॉन्टॅक्ट केलं की ॲम्पल मिशन वगैरे हे आहे, पण त्या म्हणजे हे नव्हतं ना की एक्झॅक्टली काय आहे, कारण का हे सगळी गोष्टी आपण युज टूच नाही आहोत. बरोबर. नंतर समजलं नाही वैसा नाही आहे. तर त्या टायमाला ॲक्च्युली आपल्याला माहीतच नाही ना की एक्झॅक्टली काय आहे हे. मी बोललो की ठीक आहे हे करणार. पण त्यानंतर हळूहळू मग मी एका शाळेत गेलो, तेव्हा मी अनिल सरांचीच एक शाळा आहे तिकडे मी जाऊन व्हिजिट केली. त्यानंतर मुलांशी मी म्हणजे इंटरॅक्शन केलं मी त्यांना की कसं काय असतं, क्रिकेट काय आहे ते. आणि त्यानंतर फायनली जेव्हा जो अवॉर्ड भेटला गेला तेव्हा माझी आई स्टेजवरती आहे, माझा भाऊ स्टेजवरती आहे. आणि लाईक मी बोललो म्हणजे तो जो क्षण होता तो जो म्हणजे त्या टायमाला जो ॲटमॉस्फिअर क्रिएट झाला, तसं ॲटमॉस्फिअर मी कधी लाईफमध्ये स्वतःच्या एक्सपेक्ट केलंच नव्हतं की असं काहीतरी माझ्या आयुष्यात घडणार आहे. आणि तो जेव्हा मी समोरून बघतोय, आणि माझी आई आहे ना त्या टायमाला खूप एकदम अचंब झाली, कारण का ती कुमकुमची फॅन होती आणि जुही परमा त्या दिवशी तिकडे प्रेझेंट होती. तर माझी मम्मी बोलते अरे बघ कुमकुम आहे. तर म्हणजे एक तसं पण ना म्हणजे एक सेलिब्रिटी ते भेटतायत, म्हणजे माझी आई पण म्हणजे भरपूर खुश झाली. तर मी बोललो की चल ठीक आहे. आणि त्यानंतर जेव्हा मला अनिल सरांशी भेटायला भेटला, मी अवॉर्डच्या दिवशीच सरांना भेटलो आणि मी खरंच आज खूप थँकफुल आहे, कारण का त्या अवॉर्डनी माझी पूर्ण लाईफ बदलून टाकली आहे. खूप लाईफ बदलली आहे त्यानंतर. कारण का त्यानंतर म्हणजे मला अजून स्वप्न बघायची म्हणजे इच्छा निर्माण झाली की मी काहीतरी हे करू, मी ते करणार. आणि म्हणजे हे खरीच गोष्ट आहे का ॲम्पल मिशनला मी आयुष्यात कधी विसरू नाही शकणार. दिल्ली मुंबई ह्या प्रवासाची पण काहीतरी एक गोष्ट आहे. दिल्ली मुंबई म्हणजे ज्या वर्षी मला अवॉर्ड भेटला मी त्याच वर्षी आहे ना, म्हणजे मी अनिल सरांबरोबर पण नाही, त्यांचे जे लाडके सुपुत्र आहेत सिद्धांत मुरारकाजी, त्यांच्यासोबत मी त्यांना एक आयडिया दिली की म्हणजे मला हे करायचं आहे, म्हणजे मला एक सायकलिंग करायची. तर फर्स्ट क्वेश्चन वॉज आधी कधी सायकलिंग केली आहे का? मी बोललो नाही. आणि नाही त्याआधी केलीच नाही, म्हणजे तेव्हा जे केली ऍक्सिडेंट नंतर मी कधी सायकलिंगचा कधी प्रवास म्हणजे काय केलंच नाहीये. मी बोललो असं काहीतरी करेन, कारण का मी गुगल वगैरे वरती टाईप करत होतो काय वेगळा पराक्रम कोणी केला आहे का, तर मला तो सॅटिस्फॅक्टरी म्हणजे एखादा आन्सर भेटलाच नाही. तर मी बोललो की मी करणार. तर म्हणजे आधी तर सगळे शॉकच होते का हा काय करतोय. मी बोललो नाही मी करणार आहे. आणि फायनली म्हणजे मी सिद्धांत भाईसोबत म्हणजे मी एकदम प्रॉपर वेमध्ये आम्ही डिस्कशन सुरुवात केली आणि त्यांनाही इंटरेस्ट आला. आणि त्यानंतर मला ॲम्पल मिशनद्वारे एकदम व्हेरी फाईन सायकल मला जेव्हा भेटली,
तर मी माझी प्रॅक्टिस सुरू केली आणि थोडक्यात म्हणजे जास्त काय नाही 2 महिन्याचीच प्रॅक्टिस भेटली मला. आणि या 2 महिन्यात नंतर जानेवारीमध्ये ऑक्टोबरमध्ये सायकल आली. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ऑक्टोबरमध्ये मी सायकलिंग काय केलीच नाही, फक्त ती घरीच होती. असं थोडंफार हिंडून यायचं बस. कारण का त्या जो इनिशियल प्रॅक्टिस स्टेज होता तेव्हा लागायचं खूप. बरोबर आहे. खूपदा पडलोय खूपदा. त्यानंतर जानेवारीमध्ये फायनली तो दिवस आला आणि मोठा दिवस म्हणजे हा का सर स्वतः तिकडे आले फ्लॅग ऑफ करायला. तर मी बोललो की म्हणजे हा परत एक खूप मोठा क्षण आलाय, कारण का जिकडे एखादी कार उभी नाही राहू शकत इंडिया गेटला, तिकडे माझी सायकल उभी आहे. तिकडे परेडची सुरू म्हणजे तिकडे प्रॅक्टिस चालू आणि तिकडे माझी सायकल उभी आहे आणि मी इथून निघणार आहे आता. तो म्हणजे अगेन इट वॉज अ प्राइसलेस मुमेंट फॉर मी. आणि सरांना बघितलं तर म्हणजे अजून ऊर्जा भेटली. पण ती ऊर्जा खरंच खूप कामाला आली, कारण का मी जेव्हा तिथून निघालो तेव्हा मला असं वाटलं की हा फक्त स्वप्न माझा नाही आहे. माझ्या मागे भरपूर लोक आहेत जे माझ्यासोबत हे स्वप्न बघतायत आणि त्यासाठी मला सगळ्यांसाठी मला हा पूर्ण करायचा. कारण का 5-6 डिग्रीचा टेम्परेचर होता त्या टायमाला सरांना पण माहिती आहे म्हणजे. आणि त्या टाइम म्हणजे तो 5-6 डिग्री टेम्परेचर म्हणजे, आणि त्यात मी सायकल चालवतोय. आपण एक काम करूया, हे खूप थरारक आहे सर हा सगळा प्रवास, तर आपण एक ब्रेक घेऊया आणि मग पुढचा प्रवास कसा झाला ते ब्रेक नंतर ऐकूया. ठीक आहे, एक छोटासा ब्रेक. बघत रहा हॅलो सह्याद्री. डॉक्टर अनिल मुरारका आपल्या बरोबर आहेत आणि मयूर त्यांची स्टोरी सांगतात. मयूर, अगदी थोडक्यात सांगूया, कारण आपल्याला अनिल सरांशी सुद्धा थोड्या गप्पा आणखीन मारायच्या आहेत, तर अगदी थोडक्यात तुमचा प्रवास. ते झालं तो प्रवास स्टार्ट झाला. मी पडलो देखील, मला स्टिचेस येणार होते, पण मी डॉक्टरला बोललो मला स्टिचेस नको आहेत. डॉक्टरांना सांगितलं? मी डायरेक्ट तिकडे सिरोहीमध्ये मी पडलो होतो. मी बोललो मला हे नको आहे. आणि आम्ही रोज काही ना काहीतरी आम्ही कॅम्पेन करायचो, म्हणजे सोशल मेसेजेस आम्ही देत म्हणजे ज्या ज्या स्टेटमध्ये जायचो, म्हणजे नशामुक्तीसाठी पण आम्ही बोललो, वुमेन सेफ्टीसाठी बोललो. मग दादांसाठी पण आम्ही एक दिवस ठरवलेला की पॉटहोल आम्ही आम्हाला रस्त्यामध्ये जेवढे मी सायकलिंग करताना मला खड्डे दिसणार आहेत तिकडे मी म्हणजे ते पूर्ती करा आम्ही निघणार आहोत. हमने कोशिश ये की कि जो इनको 15-16 दिन लगे हैं दिल्ली से बॉम्बे आने में, हर रात ये जहाँ वहाँ रुके, वहाँ कोई एक सोशल एक्टिविटी हमको करनी है. क्या बात है. येस. आणि आम्ही तसं करत गेलो. आणि या सगळ्यांच्या मागे सिद्धांतभाईचा म्हणजे माइंड जो होता तो सीडभाईचा माइंड एकदम फुल काम करत होता की आपल्याला हे करायचं ते करायचं. असं करून एक दिवस ताप देखील आला, पण मी स्टॉप नाही झालो. आणि त्याच दिवशी मला सरांचा फोन आला कि मयूर भाई आज आपका आवाज़ लो लग रहा था. तो मैं बोला नहीं सर बुखार है. सरांचा एक स्टेटमेंट, नहीं होता है स्टॉप कर देना, रिस्क मत लेना. पण तो जो होता म्हणजे सरांनी माझ्या चांगल्यासाठीच सांगितलं, पण तो जेव्हा हा स्टेटमेंट भेटला की तुम स्टॉप कर देना, टेन्शन मत लेना, परत त्याच्याने ऊर्जा भेटली. आणि सेकंड डेला परत तो ताप गेला आणि परत मी सुरुवात केली. मी बोललो की नाही आता मी थांबणार नाही आहे. अँड हे सगळं चालूच आहे. मी या 15 ऑगस्टला परत मी माझी लाईफची 50th रन करणार आहे. म्हणजे मी 16 किलोमीटर्स धावणार आहे पुण्याला. हे सगळं चालूच आहे. आणि मोठं म्हणजे यावर्षी सरांना पण माहिती आहे, सर इस साल एप्रिल 2021 में दुबई शारजामध्ये मी DPL खेळून आलो, दिव्यांग प्रीमियर लीग. त्यात 6 टीमचा समावेश आहे. त्यात मुंबई आयडियल्स टीमला मी रिप्रेझेंट करतो. आणि ते खरंच म्हणजे एक खूप मोठा अचीवमेंट आहे आमच्यासाठी, कारण का आम्ही इथपर्यंत जेवढे मॅचेस खेळलो ते इंडियामध्येच खेळलो, पण शारजासारखा स्टेडियममध्ये जाऊन मी खेळतोय. कारण का तिकडे सगळे सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग असे. आणि त्या ड्रेसिंग रूममध्ये मी एंटर करतोय आणि त्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन मी बघतोय जिकडे लोक बॅग ठेवतात तिकडे मी पण बॅग माझी ठेवतोय. म्हणजे ते एकदम इट वॉज लाइक सुपर एक्सपीरियंस फॉर मी. मतलब ये भाग्यशाली है, हमको तो मौका मिला नहीं. पर वो भाग्यशाली बनाने के पीछे सर आपका जो रोल है वो बहुत बड़ा है. मेरे एक बात हमेशा याद रखना, हम बात करते हैं धनुष और तीर की जी. अक्सर आप देखो बात ये की जाती है कि तीर निशाने पे लगा. जो ये बोल रहा है ना मयूर भाई, उसको थोड़ा सा हल्का सा क्लियर कर दूं मैं. तीर निशाने पे लगा, तीर तो ये लगा रहे हैं, ये बोल रहे हैं वो धनुष मैं रहा इनके लिए, बट वो दोनों चीज सिंक होनी जरूरी है. जी बिल्कुल. तो इट्स नॉट अबाउट मी, इट्स अबाउट यू ऑल्सो.
मयूर, तुमच्या सगळ्या पुढच्या ज्या काही तुम्ही ठरवलेल्या गोष्टी आहेत, जी काही तुमची उद्दिष्ट आहेत, त्यासाठी आमच्याकडून मनापासून तुम्हाला शुभेच्छा आणि जे जे आतापर्यंत अचीव केलंय त्यासाठी अभिनंदन सुद्धा. थँक्यू सो मच. आणि एक मी असं बोलेन अगदी की मी टीचिंग प्रोफेशन हा मुद्दा म्हणून चूज केला आहे कारण का मला असं फील झालं की मला यूथ बरोबर कनेक्टेडच राहायचं आहे. अच्छा. म्हणजे हीच एक स्ट्रीम आहे जिकडे मी यूथ बरोबर कनेक्टेड राहू शकतो. दॅट इज द थिंग. आणि मी आज ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी अभिनव डिग्री कॉलेज भाईंदरमध्ये मी सर्व करतोय आणि तिकडे मी शिकवतोय. बस हेच आहे. आणि माझा एकच हेतू आहे का म्हणजे जेवढे यूथ आहेत ते माझ्याकडून मला इन्स्पिरेशन नका मानू, पण माझी मॅक्झिमम प्रयत्नच आहेत की मी त्यांना कुठल्या लेवलपर्यंत पोहोचवू. क्या बात आहे. अभिनंदन या विचारासाठी सुद्धा. थँक्यू सो मच. सर, अजून पुढल्या आता काय काय योजना आहेत, भविष्यात अजून काय काय करायचं आहे? खूप मुद्दे आहेत, पण त्यातल्या त्यात आत्ता डोक्यात कुठले कुठले आहेत? रश्मि जी, हमारा वतन इतना बड़ा है, आप यकीन मानो अगर एक जीवन भी है ना वो भी कम पड़ जाएगा काम करने के लिए. हाँ, बट कोशिश हमारी पूरी है. हम छोटे मोटे कार्य और भी करते रहते हैं. एक उदाहरण के तौर पे एक और बताऊंगा, जैसे एक ज़मीन पे जुड़ा हुआ रहना ज़रूरी है. हमने यहीं बम्बई शहर में, मुंबई में, गोरेगांव ईस्ट में एक स्मशान भूमि बनाई है जिसका नाम है शिवधाम. वो भी इसलिए बनी क्योंकि बोरीवली ईस्ट से लेके विलेपार्ले ईस्ट तक एक बहुत बड़ा पैच है जहाँ कोई हिंदू स्मशान भूमि थी नहीं. इस वजह से उसका वहाँ पे कोशिश की हमने, हम वो जरिया बने कि वो निर्माण हो गई. आज हमारा ट्रस्ट है समर्पण, उसकी पूरी देखरेख कर रहा है आज पिछले 12 साल से, और उम्मीद करता हूँ महाराष्ट्र गवर्नमेंट से कि ये देखरेख हमारे थ्रू चलती रहे. ऐसे ही और थोड़े जो छोटे मोटे कार्य हम कर रहे हैं. फॉर एग्जांपल हमने एक नाम दिया है धो डाला, एक कैंपेन है. क्योंकि ये थोड़ा सा नाम बबली क्रिएट करने ज़रूरी होते हैं. जैसे मयूर भाई ने कहा, ये सारे इनिशिएटिव जो थॉट हैं वो मेरा बेटा है, वो अपने आइडियाज़ देता रहता है. अगर आप ये ध्यान रखें, मैंने आपको थोड़ी देर पहले कहा था यूथ एक पावर हाउस है जी. तो मैं भी उनसे ऊर्जा ले रहा हूँ जी. तो उसने ये इस कैंपेन को नाम दिया धो डाला. इट्स बेसिकली एन हाइजीन कैंपेन. आज ये कोविड का दौर है, आज हमको सब यही बोल रहे हैं हाथ धो, मास्क लगाओ. तो ये धो डाला कॉन्सेप्ट ही उस हाइजीन पे कि आपके हाथ धोने कितने इम्पोर्टेंट है. हम यूथ को उस पर एजुकेट करते हैं ताकि वो अपने घर पे अपने बड़ों को उस चीज़ को आराम से सिखा सके. दूसरा एक कैंपेन है लिफ्ट करा दे. इट्स अबाउट क्रिएटिंग रैम्प्स. यस. और देयर आर स्कूल्स, कॉलेजेस जहाँ पे रैम्प्स नहीं आज भी, लेकिन ऐसे फनकार वहाँ पढ़ते हैं मयूर भाई जैसे, तो उनको उस वहाँ पे तकलीफ ना हो चलने में, इसके लिए वहाँ रैम्प्स क्रिएट करते हैं हम. उसको हमने नाम दे रखा है लिफ्ट करा दे. वर्टिकल फार्मिंग, अगेन टू द स्कूल्स. उन बच्चों को ग्रूम करते हैं कि भाई आज वर्टिकल फार्मिंग इज अ वेरी इंपॉर्टेंट फैक्टर. कुछ नहीं है, हमारी पानी की जो प्लास्टिक की बॉटल्स हैं उन्हीं को काट के, उन्हीं में जो सामग्री चाहिए, मिट्टी चाहिए या जो आज उसके लिए सीड्स चाहिए, उन पौधों को उसमें उगाना. और उन बच्चों को एक इंश्योर करते हैं कि वो स्कूल कैंपस में उनको जगह दी जाए, उनको वहाँ पे उनको रखें, वो अपने लेबल वहाँ पे लगाते हैं अपने नाम के. और साल में जब वो फैग एंड ऑफ द ईयर ख़त्म होता है, हम उसको इंश्योर करते हैं उस बच्चे को प्रोत्साहन दिया जाए कि उसने अपने उस पौधे का ध्यान रखा. अरे वाह. तो इट्स ऑल अबाउट दैट, अबाउट द यूथ एट लार्ज. काफ़ी कैंप्स चल रहे हैं, काफ़ी कुछ कर रहे हैं. ट्राइबल विलेजेस पे हम काम कर रहे हैं कि भाई जो लोग उस लोअर सेगमेंट में जी रहे हैं उनको प्रॉपर तरीके से अनाज पहुंचाया जाए, या उनको एक सर्विस ओरिएंटेड प्रोग्राम में डाला जाए. फॉर आपको उदाहरण दूं, वो आज ये ट्राइबल विलेजेस हमारी एक संस्कृति रही अबाउट आर्ट. वो हमको कुछ काम उनको हम देते हैं, वो हमको बना के देते हैं, या हम कनेक्ट कर देते हैं 5 स्टार होटल्स के साथ में, ताकि उनको उनका हर्जाना पूरा मिले, ताकि कोई मेरे जैसे लोगों के बीच में जरूरत ही नहीं है. आज वॉट एवर दे आर डूइंग, उनको उस चीज़ का प्रॉपर अंजाम दिया जाए, एक इजी अर्निंग में हो जाए उनके लिए.
कारवा है, चलता रहेगा. खरंय. या बरोबरीने जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही काम करता. मैं बिल्कुल, हमारी कोशिश है, हम काम कर रहे हैं, लेकिन मेरी अंतरात्मा से एक इच्छा है कि ये जो एक सीनियर सिटीजन होम्स हैं वो क्यों होने चाहिए. आज हमको हमारे माँ बाप ने बड़ा किया, हमको संभाला, हमको एक पोजीशन दी. आज हमारी ड्यूटी है हम अपने माँ बाप को संभालें. खरं. ये ओल्ड एज होम का कॉन्सेप्ट कहीं ना कहीं निकलना ज़रूरी है. बरोबर. सर, अगदी जाता जाता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपली आहे. अगदी जाता जाता तुम्ही काय सांगाल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना? हम ये सोचते हैं, लोग सोचते हैं कि भाई आज मेरे पास कोई तरीका नहीं है कुछ करने के लिए. मैं ये बोलता हूँ हम सब सक्षम हैं जी. 100%. हमें आगे बढ़ना है और देश के हित में जो कुछ भी हम कर सकें वो करते चलो. एक लक्ष्य ये रहना चाहिए कि हमारे देश में कोई रात को भूखा नहीं सोए. वाह. दैट इज द ओनली गोल इन लाइफ. तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचे मनापासून आभार मानते. सो मच. Thank you आणि so much. आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. त्यासाठी फेसबुक पेजला व्हिजिट करा, ईमेल पाठवा आम्हाला, ट्विटर हँडल आहे तिथे तुमच्या कमेंट्स येऊ देत आणि यूट्यूबवर सुद्धा आपला कार्यक्रम जरूर बघा. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. आज मात्र आपण इथेच थांबतो आहोत. नमस्कार.